छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी। नाही, आम्ही पुण्याला राहतो त्यामुळे समुद्रात एवढं पोहतात हेच आम्ही पहिल्यांदा बघतोय। मी बोललो बाळा तू करू शकशील का, कारण की हे एवढं सोपं नाही आहे दिसतं एवढं। स्विमिंग पूलमध्ये करणं वेगळी गोष्ट आहे आणि समुद्रात करणं वेगळी गोष्ट आहे। तेवढं आम्ही स्वतः कधी विचार पण नव्हता केला चालायचा, ते तेवढ्या तिने पोहायचा केला आणि आता ती कम्प्लीट करत येते। समुद्रापुढे कोणाचं काही चालत नाही। ते क्लायमेटने एवढ्या मोठ्या लाटा होत्या की आपल्या उंचीपेक्षाही मोठ्या लाटा। एक वेळ तर आम्हाला असं वाटलेलं की अरे आपण कोणत्या याच्यामध्ये आपल्या मुलीला ढकललंय की काय, आपण तिचा म्हणजे तिचा हाऊस पूर्ण करतोय का तिला आपण प्रॉब्लेममध्ये हे करतोय। नमस्कार, जय महाराष्ट्र, जय शिवराय। सर्वात पहिले तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। मी राजदीप गरत तुमचं स्वागत करतो आपल्या राजकरंजाचा या यूट्यूब चॅनलवरती। आणि महाराष्ट्र दिनानिमित्त आज एक 9 वर्षाची अनाया कारकर नावाची मुलगी अटल सेतू टू गेटवे 17 किलोमीटरचा सागरी प्रवास करणार आहे। तोच या व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे। तर एक म्हणजे आजचा वातावरण काय अलग असणार आहे, कारण का 1 मे महाराष्ट्र दिन निमित्त हा 16 म्हणजे हा तो इव्हेंट करणार आहे। तो सर्व इव्हेंट तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे। ब्लॉग सुरू करूया। जेएनपीटी उगच आपण आता मोरा जेट्टीवरती म्हणजे 2च्या दरम्यान ती जम्प घेईल। तो सर्व इव्हेंट तुम्हाला दाखवीन या व्हिडिओमध्ये। कमेंट बॉक्समध्ये जय महाराष्ट्र लिहायला विसरू नका। टाइमपास न करता हा ब्लॉग सुरू करूया। 9 वर्षाची मुलगी आहे आणि आज 17 किलोमीटरचा सागरी प्रवास ती करायला चाललेला आहे। तर तिला सर्वात पहिले महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, कारण या दिवशी हा तो पराक्रम करायला चाललेला आहे। ती सध्या मनामध्ये काय चाललंय? मला फक्त हा इव्हेंट कंप्लीट करायचा आहे। इव्हेंट कंप्लीट करायचा आहे। कशी ट्रेनिंग झाली होती? किती वर्षापासून तू स्विम करतोयस? मी आत्ता ऑक्टोबरमध्येच लावलेला क्लास। ऑक्टोबरमध्ये म्हणजे 4-5 महिने झाले असेल। 4-5 महिन्यामध्ये ती ट्रेन झाली आणि आता या मोठ्या इव्हेंटला ती सामोरे जाणार आहे। तर आमच्या टीमकडून शुभेच्छा। ठीक आहे, ठीक आहे। जय शिवराय। जय शिवराय। पाठी मित्रांनो बघताय जेएनपीटी आपल्या सिंगापूर पोर्ट वगैरे कसे चमकत आहेत। मस्त क्लिअर वातावरण आहे आणि बघा सर्व आपली जी फॅमिली आहे ती आता आलेली आहे। 1 वाजला आहे मित्रांनो। लवकरात लवकर आपल्याला अटल सेतूच्या खालती पोहोचायचं आहे, कारण का आपली 2ची जंप होती, त्यांना थोडा ट्रॅफिकमुळे उशीर झाला आहे। तर आपली थोडी घाई आहे। सर्व परिवार आहे बघा। चलो पटापट 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 जाऊया। 2 वाजून 10 मिनटं झालेत आणि पोहोचलं पण अटल सेतूच्या खालती। आणि तुम्ही पाण्याचा फ्लो बघू शकताय, करंट पाहू शकताय। नमस्कार सर्वांना, जय शिवराय। अटल सेतू ते गेटवे ऑफ इंडिया हे 17 किलोमीटरचं सागरी अंतर पार करण्यासाठी अनया कारकर ही इथे आलेली आहे। तर आज 1 मे महाराष्ट्र दिन आणि तिला आज ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशन तसेच महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून शुभेच्छा देतोय। तसेच आपल्याकडे महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून निरीक्षक म्हणून मयेकर सर आलेले आहेत। तिचे प्रशिक्षक माने सर, रवी सर आहेत, तिचे आई वडील। ती जे आज उपक्रम करणार आहे ते तुम्ही सोशल मीडियामार्फत जे पूर्ण वर्ल्ड वाईड करणार आहात, तुमचेसुद्धा इथे स्वागत। आणि हा कार्यक्रम लवकरात लवकर ती पार करेल असं तिला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या जगाच्या गमती नाही घ्यायचं, बिंदास करायचं। या जगाच्या गमती आठवून हसत राहायचं आणि कंटिन्यू करत राहायचं। अन्नू आपली रेडी होते, वॅसलीन लावतायत तिचे। घेऊन जा सोबत। आहे अजून एक चला गॉगल द्या सर, घ्या तिला पाणी द्या थोडंसं। थांब 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 सर घालते। बरोबर घातले का घालायचे परत? बरोबर ना, काना बघ एकदा इथे, कारण हे आली आहे ना, डबल आली आहे, घडी आली। ऑल द बेस्ट। आणि काय बोलायचं आता? ऑल द बेस्ट बेटा। 1 मिनिट द्या मला। ही बघ काठी आली आहे वाण्याची। फॉलो करा।
छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी. मित्रांनो, शिवरायांचं नाव घेऊन 9 वर्षाच्या चिमुकलीने हा तिचा प्रवास, सागरी प्रवास सुरू केलेला आहे. बघा मित्रांनो, अंजूचा प्रवास सुरू आहे आणि आपल्यासमोर आज या इव्हेंटसाठी तिच्या मामा आम्ही आलेले आहेत. मामा, नाव आपला? माझं नाव अक्षय, मी पुण्यावरून आलो आहे. पुण्यावरून खास या इव्हेंटसाठी आलात. खास. आणि मामी नाव? माझं नाव प्राजक्ता आहे. ओके मामा, काय सांगशील? भाजी पावते असा प्रवास तुम्ही कधी आधी एक्सपिरियन्स केलास तू? नाही, आम्ही पुण्याला राहतो, त्यामुळे समुद्रात एवढं पोहतात हेच आम्ही पहिल्यांदा बघतोय. आणि त्यातही हा एवढा मोठा इव्हेंट 1 मे महाराष्ट्र दिनादिवशी होतोय. तर आम्ही खूप एक्सायटेड होतो या इव्हेंटसाठी. म्हटलं काही करून हा इव्हेंट आपण चुकवायचा नाही आणि बघायला जायचं, कारण हा आमच्या परिवारासाठी ऐतिहासिक दिवस आहे की आमच्या परिवारात पहिली अनया आहे की जी समुद्रात एवढी पोहती आहे आणि ती अवघ्या 9 वर्षाच्या वयातच पोहते. तर आम्हाला खूप अभिमान आहे तिचा. ओके. आणि मामी? पहिलाच इव्हेंट आहे हा आमचा आणि स्विमिंग येत नाही आम्हाला, तर कळतं आहे की किती कठीण असेल तिच्यासाठी एवढ्या लहान वयात एवढं मोठा पराक्रम करणं. आणि आमच्या घरातली एक मुलगी, म्हणजे मी एक स्वतः स्त्री असून एक छोटी मुलगी आमच्या घरातला एवढ्या लहान वयात एवढा मोठा पराक्रम करते, त्यासाठी आम्ही खूप प्राऊड फील करतो आहे. आणि कमीत कमी वेळात आणि हे नक्की पूर्ण करेल अशी खात्री आहे आम्हाला. हे बघा मित्रांनो, आपल्यासमोर अन्नूचे मम्मी पप्पा आहेत. नमस्कार, जय शिवराय. महाराष्ट्र दिनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तुम्हालाही. थँक्यू सो मच. आणि डॅडी, नाव आपला? माझं नाव जगदीश किसन कारकर. आणि आईचं? कुंती जगदीश कारकर. आणि काय सांगाल या समुद्राच्या प्रवासाबद्दल? अर्धा तास पूर्ण झाला आणि कमसे कम 2 किलोमीटरचा तिने सागरी प्रवास आत्तापर्यंत पूर्ण केला आहे. उत्तमरित्या स्विम करते. काय सांगाल आई, सध्या मनामध्ये तुमच्या काय चाललंय? सध्या मी जास्त बोलू नाही शकत, पण हा समाधान आहे ज्या प्रकारे ती करते. होप सो ती सक्सेसफुली करेल. नक्कीच करेल. आई वडिलांचा आशीर्वाद आहे तर नक्कीच. देवाच्या कृपेने हो. फॅमिली. मग अण्णू मला स्टार्टिंगला म्हणाली की ऑक्टोबरपासून हे ट्रेनिंग सुरू केलंय आणि काही 4 ते 5 महिन्यामध्ये हा सर्व प्रवास तिने केलाय. कसा प्रवास होता हा प्रवास? म्हणजे तिने मला मागे लागून तिने मेपासून माझ्या मागे लागली होती, पप्पा आपण चालू करूया. पण घरच्या थोड्या लहान मुलगा आहे त्याच्यामुळे आम्हाला जमत नव्हतं. बरोबर. तर तिने ऐन पावसात, जसं सप्टेंबर संपलं, ऑक्टोबरची स्टार्ट झाली, तेव्हा मध्ये मध्ये पाऊस यायचा, तरी पण तिने बोलली नाही बाबा स्टार्टच करायचं, मला सर्दी झाली तरी चालेल. आणि तो प्रवास तिने तिथून सुरू केला. आणि इव्हेंट करायचा मनात तिच्याच आला? तिची इच्छा होती? तिचीच इच्छा होती. तिची इच्छा होती. हां. आणि हा जो रूट आहे आपला अटल सेतू टू गेटवे, हा करण्याची इच्छा पण तिचीच होती काय सरांनी सांगितलं? हा ॲक्च्युली
आम्ही जिकडे जातो या जिमखानामध्ये हा. तिकडे बऱ्याच मुलांनी ते पोस्टर्स ती बघते की हां ह्यानी कंप्लीट केलं हा, आहे. बरोबर. तर मोस्ट ऑफ दी मुलांनी तो कंप्लीट केला होता, त्यामुळे तिला रूट माहिती होता. 12 किलोमीटरचा पण रूट माहिती होता, पण ती बोली पप्पा थोडं मी जास्त करू जास्त शकेन, तर आपण करेन. हा घेऊया म्हणून. आणि सर्वात पहिले स्विमिंग तिला इव्हेंट करायचे आहे ते तुम्हाला सांगितलं, हां, तेव्हा तुम्हाला साधारण कसा वाटला तेव्हा? मी बोललो बाळा तू करू शकशील का, कारण की हे एवढं सोपं नाही आहे दिसतं एवढं. बरोबर. स्विमिंग पूलमध्ये करणं वेगळी गोष्ट आहे हा. आणि समुद्रात करणं वेगळी गोष्ट आहे. बोलते बरोबर. ना सर पप्पा बाकीची पण मुलं लहानच आहेत, ते पण करता येतच ना, हा. मग मी ही करू शकेल आणि मला आवड आहे बोलली स्विमिंगची, तर मी करेन. ओके, असा तिचा प्रवास होता आतापर्यंतचा. हां, तर शुभेच्छा, पूर्ण प्रवास आपण बघतोय. धन्यवाद. बाकी मम्मीची सर्व नजर तिच्यावरती स्थिर आहे. ओके आई, भेटू आपण फिनिश हां, लाईनलाच. ओके, finish line ला भेटू. थँक्यू. 1 तास कंप्लीट झाला आहे म्हणून थोडी एनर्जी ड्रिंक तिला देत आहे. त्यांचं सर गायडन्सला असतात. पहिले गॉगल क्लीन कर. एवढा फॉग पकडला तरी तुला नका. हा क्लीन कर. खाली जा, खाली जा. हा चल लाव गॉगल. चल ये इकडे, हे बघ, हे घे इकडे. वर हात वरती कर. बोल बोल बोल. साईडला बोल. हा चल शाबाश. Come on, good spin, start. BPT जेट्टी जवळ आपण आहोत आणि अर्धा प्रवास अण्णा यांनी पूर्ण केलेला आहे. राज सोबत आहे कायाकवरती. BPT जेट्टीवरती आहोत आणि 4 वाजलेत आणि क्लायमेट बघा किती मस्त झालं आहे. असं सुंदर क्लायमेट आहे. प्रवास सुरू आहे. पूर्ण व्लॉग बघा. कमेंट बॉक्समध्ये जय महाराष्ट्र लिहायला विसरू नका, कारण का आज महाराष्ट्र दिनानिमित्त या सागरी प्रवास करत आहे. दोन तास 10 मिनटं पूर्ण झालेले आहेत मित्रांनो आणि 3-3.5 किलोमीटरचा प्रवास बाकी आहे. समोर आपले इंडियन नेव्ही, तिथून आतमध्ये इथं मिडल ग्राउंड दिसते. आता सध्या भुरकट दिसत असेल, पण इथून 3-3.5 किलोमीटरचा सागरी प्रवास बाकी आहे. फायनल टाईम आहे ते आपल्या ऑफिशियली जे मयेकर सर आहे ते डिक्लेअर करतील. मस्त वातावरण झालेलं आहे. हा बघा मित्रांनो मिडल ग्राउंड आणि इथपासून 700 ते 800 मीटरचा प्रवास बाकी असतो. पाण्याचा करंट बघा. प्रवास सुरू आहे. भरपूर करंट आहे पाण्याला बघा. वारा पण भरपूर सुटला आहे. शुभ सकाळ मित्रांनो, पोचलो गेटवेजवळ आणि थोड्याच वेळामध्ये अन्नू इकडे येईल आणि इकडं फॅमिली सर्व तिकडं नजर लावून आहे. आणि बघा सर्व फॅमिली काल रात्रीपासून आहे. आणि अन्नूचा भाऊ, आत्याचा मुलगा. आत्याचा मुलगा आहे. कालपासून हा प्रवास तो अनुभवतोस. काय सांगशील आजच्या प्रवासाबद्दल? या तिने जो निर्णय केला ना, जेव्हा तिला 17 किलोमीटर यायचं आहे, हां तेव्हाच आम्ही प्राऊड झालतो फील की बाबा तेवढा आम्ही स्वतः कधी विचार पण नव्हता केला चालायचा. हां तर तेवढा तिने पोहायचा केला आणि आता तर ती कम्प्लीट करत येते. आमच्या डोळ्यासमोरनं येते ती आता पाण्यात. हां. त्याच्यामुळे आम्ही खूप खुश आहे आता. तर फक्त सुखरूप आमच्या इथपर्यंत येऊ दे बस. दादा नाव आपला? यश. ओके. सर्व फॅमिली आहे. आणि अन्नूची मावशी काय सांगशील पुरीच्या प्रवासाबद्दल? काय नाही, आम्हाला तर खूप प्राऊड फील होत आहे. म्हणजे ती उतरण्याआधीच आम्हाला एकदम हे झालेलं की आमच्या घरासाठी एकदम प्राऊड मुमेंट होतं. आमच्या घरात हे कोणतरी फर्स्ट टाईम करत आहे आणि तिने ते चॅलेंज एवढ्या म्हणजे चांगल्या रीतीने निभावलं की आम्हाला खरंच शब्द नाहीत आता ते हे करण्यासाठी.
ओके मावशी, नाव आपलं? तृप्ती. ओके, थँक्यू मावशी. सर्वांची नजर फक्त आणि फक्त दर्याकडे लागली आहे आणि त्या दर्यामध्ये आपली छोटी मुलगी पोहते आणि ती लवकरात लवकर तिने हा प्रवास पूर्ण करा याच्यावरती लागलेला आहे. कधी येते ते गेटवेला आणि टच करते याची सगळ्यांना आस लागलेली आहे. सगळे वेट करते त्या क्षणासाठी. समोरच आहे, येतील. अण्णायाचा छोटा भाऊ आहे. नाव काय? अन्विक. अन्विक आहे. बोल कमॉन अनु दीदी, कमॉन. अण्णाया आलेले आहे गेटवे जवळ आणि एक ऐतिहासिक प्रवास तिने आज पूर्ण केलेला आहे आपल्या महाराष्ट्र दिनानिमित्त. स्लो ये बेटा, बेटा स्लो चढ एकदम. आरामात ये, आरामात, काही नाही. आरामात आरामात आरामात. हां, हॅलो हॅलो. चल ये वरती. तिकडे बघ, तिकडे बघ. कॉंग्रॅच्युलेशन अनु. हां, चल चल. वेलकम अनु दीदी, वेलकम अनु दीदी, व्हेरी नाईस. वी प्राउड ऑफ यू अनु दीदी. उतरू. हां, थांब. हे पाणी नाही थोडंसं. वैभव इथे बस. एवढ्या लाटात तू पोहलीस, पूर्ण केलं हेच खूप आहे. गुड, चल. कळलं का? इट्स ओके. इट्स ओके. पहिल्यांदा परीक्षा काढ की इसमें तुम्ही बॅनर खोला ना. अहो बॅनर खोला. यस. नमस्कार सर्वांना, जय शिवराय. आज आपण इथे उपस्थित आहोत गेटवे ऑफ इंडिया इथे. सर्वांना आज महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज अनया केतकी जगदीश कारकर हिने हा 17 किलोमीटरचा जो सागरी अंतर आहे तो यशस्वीरित्या पार केलेला आहे. तर आपल्याकडे महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून निरीक्षक म्हणून मयेकर सर आहेत. सर तिचं ऑफिशियल टायमिंग डिक्लेअर करते. महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेतर्फे तिचे हार्दिक स्वागत. आणि तिने हे अंतर 3 तास 52 मिनटं आणि 30 सेकंदामध्ये पूर्ण केले. तसंच आपण पाहू शकता की रफ क्लायमेटमध्ये सुद्धा तिने हा अंतर यशस्वीरित्या पार केलेला आहे. तर तिचे प्रथम कौतुक ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशन आणि महाराष्ट्र जलतरण संघटनेकडून. तसेच आपल्याकडे आज नेव्हीचे एक अधिकारी आलेले आहेत, सुनीलजी मंडीवाल म्हणून. तर ते तिला ट्रॉफी देते. सर आणि सर्टिफिकेट जयेश पाटील आणि राज पाटील हे दोघं देतील. लॉंग डिस्टन्स स्विमर तसेच इंटरनॅशनल गोल्ड मेडलिस्ट. उभा राहा. तिने असेच हे अंतर आज 17 किलोमीटर केलेलं आहे. पुढे जाऊन 24-36 किलोमीटर असे हे अंतर पार करावे अशा तिला ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशन आणि महाराष्ट्र ॲमेच्युअर ॲक्वेटिक असोसिएशनकडून खूप साऱ्या शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. अण्णायाची पूर्ण फॅमिली आपल्या समोर आहे आणि 3.5 म्हणजे 3 तास 52 मिनटं समुद्रात तिने काढली होती. आणि या अशा रफ क्लायमेटमध्ये आईवडिलांना विचारूया, 3 तास 52 मिनटं बाबा पाण्यामध्ये समुद्रामध्ये 17 किलोमीटर आणि अचानक वारा वगैरे सुटलेला, याच्यामध्ये तिने क्लायमेटमध्ये तिने हा प्रवास पूर्ण केला आहे. पप्पा समोर. पप्पा, कशी होती ती 3 तास 52 मिनटं? ॲक्च्युली सगळ्या प्रकारची आम्हाला भीती, आनंद, उत्सुकता, उत्कंठा सगळं वाटत होतं या प्रवासामध्ये. आणि एवढा वारा सुटला होता
की एक वेळेस आम्हाला वाटलं की ह्या लाटा तिच्या डोक्यावरून आणि ह्याच्यावरून पण जात होत्या. तर आम्हाला एक असा प्रश्न पडला की कंप्लीट करेल की नाही. पण तिची जिद्द बघून तिच्या डोळ्यात दिसत होतं की ती काही झालं तरी आज हे कंप्लीट करणार, आणि तिने ते करून दाखवलं. ओके. अनया, अशी सॅड काहीस तू कंप्लीट केलेलं आहेस. ओके, कॉंग्रॅच्युलेशन तुला आमच्या सर्वांकडून. फायनली कसं वाटतं तुला? छान वाटतंय. छान वाटतं ना. शुभेच्छा तुला आमच्याकडून. असेच सर्व चॅनल तू कंप्लीट कर, ठीक आहे. आणि मम्मी आहे, मम्मी काय सांगाल आजच्या प्रवासाबद्दल? आजचा तिचा प्रवास खरंच म्हणजे वाख्यान्याजोगा होता. आज जेव्हा सुरू झाला तेव्हा जर आपण पाहिलं तर पहिला अर्धा प्रवास तिने तासाभरात केला होता. म्हणजे त्या ह्याने तिचा स्पीड खूप चांगला होता. पण नंतर तिला म्हणतात ना, समुद्रापुढे कोणाचं काही चालत नाही. ते क्लायमेटने एवढ्या मोठ्या लाटा होत्या की आपल्या उंचीपेक्षाही मोठ्या लाटा. एक वेळ तर आम्हाला असं वाटलेलं की अरे आपण कोणत्या याच्यामध्ये आपल्या मुलीला ढकललं की काय, आपण तिचा म्हणजे तिचा हाऊस पूर्ण करतोय का तिला आपण प्रॉब्लेममध्ये हे करतोय, एवढ्यापर्यंत आमची हे गेली होती. पण तिने एकदाही असं तिच्या चेहऱ्यावर किंवा तिच्या पोहताना असं झालं नाही की तिला गिवअप करायचं आहे. कंटिन्युअस माझी नजर तिच्या एक्सप्रेशन आणि तिच्या हात जे चालत होते त्याच स्पीडवर होती. पण तिने एकदाही गिवअप करायचं हे केलं नाही. त्या लाटा लिटरली तिला 2-3 वेळा मागे ढकलायच्या. ती परत 5-6 लाटा हे हात मारून एकच लाट पूर्ण करायला जायची. म्हणजे हा जो तिने स्ट्रगल केला तिथे, म्हणजे मी ती वेन आय वॉज प्रेग्नंट फ्रॉम दॅट डे आय कॉल्ड हर सनशाईन. सो शी रिअली प्रूव्ह दॅट की ती आमची खरंच सनशाईन आहे. म्हणजे आमचा एक सूर्योदय म्हणतात ना आमच्या घराचा, तो ती आहे. आणि ती काहीतरी पुढे नक्की करून दाखवेल याची आता मला खात्री आहे. ओके. आणि तिला पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला सर्व फॅमिलीला माझ्याकडून शुभेच्छा, ठीक आहे. अनायात आजी आहे, आजी काय सांगाल आजच्या प्रवासाबद्दल? तिची जिद्दच होती तेवढी. जिद्द होती ना, हां. तिला करायचंच होतं. करायचंच होतं. त्याच्यामुळे प्रत्येक तिने गोष्टीत हार तिला नाही असं भाग घ्यायचाच असतो. हा ना. हो. ओके. आई नाव आपला? विजया किसन कारकर. ओके, थँक्यू सो मच. आलेला होता. पौर्णिमा होती ना, त्यावेळेला यांना विचारलं यात पौर्णिमा आहे का, की लाटांच्या संभावना आहे, बस याच्या पलीकडे मी काय सांगू शकतो. पण पोरीने केला. पोरींची मला गॅरंटी होती, 100% गॅरंटी होती का ती करेल म्हणून? करेल म्हणून. ओके. बाबा नाव आपला? कारकर, किसन कारकर. ओके, थँक्यू सो मच. आजोबा काय सांगाल? आज मला फार आनंद होत आहे. माझी नात आज 9 किलोमीटर 17 किलोमीटर पोहून आले आहे. एवढा कठीण लाटांचा वगैरे प्रवास करून आले. त्यावर आनंद पण आहे आणि भीती पण होती. फार आनंद आहे मला हा वाटतं. ओके, एवढंच सांगायचं. धन्यवाद. कालपासून रात्रीपासून आपल्या सोबत आहेत ते, म्हणजे बोटमध्ये तिला चेअरअप करत आहेत. ताई आपल्यासमोर. ताई, अनुची मी आत्तू अनुची. काय सांगशील? रात्रीपासून तू सोबत आहेस तिच्या. खूप भीती वाटत होती आम्हाला, पण छान केलं तिने. छान केलं ना. ओके. नंतर खूप छान साहस दाखवला आहे तिने. प्रचंड लाटा वगैरे येत होत्या, त्या सर्व पार करून तिने तिचं ध्येय होतं ते गाठलेलं आहे. त्यासाठी तिचं खूप खूप अभिनंदन. ह्या प्रवासात मला अजून एक गोष्ट इथे नमूद करायची आहे की ह्या प्रवासात जे तिच्याबरोबर होते ते तिचे सर, विलास सर, रवी सर, आणि समुद्राची प्रॅक्टिस घ्यायला संतोष सर होते, राजदादा होता. त्यामुळे त्यांना खूप खूप अभिनंदन. आणि त्यांनी जी तिची मदत केली हे ध्येय गाठण्यात, त्याच्यासाठी खूप 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 धन्यवाद. आणि आजचे आपले गेस्ट होते, दादा होते. काय सांगाल आजच्या प्रवासात? इतने दिन ऐसे देखते थे कि भाई इवेंट कर रहा है संतोष, ये है वो, लेकिन आज जो चीज़ें आंखों से देखी तब जाके महसूस हुआ कि कुछ तो है. छोटी सी एक बच्ची 17 किलोमीटर का इतना सफ़र किया. कई टाइम संतोष का देखता था यूट्यूब पे, इंस्टाग्राम पे कि हाँ भाई इधर ये है वो है, लेकिन ये जो चीज़ देखने को मिली है ना, ये बाहर नहीं मिलेगी. हमारी साइड में क्या है, जैसे राजस्थान हरियाणा हो गया, उधर पब्लिक दौड़ती रहेगी, लेकिन ये चीज़ कुछ न कुछ मतलब एक अलग हटके है, बहुत कुछ हटके है. और जो अभी ये छोटी सी गुड़िया मतलब 17 किलोमीटर 3 घंटे के अंदर यहाँ तक का सफ़र किया है, बहुत बड़ी चीज़ है ये. और इसको इतने टाइम हम लोग ऐसे सोचते थे कि कैसे है क्या नहीं, बहुत बड़ी चीज़ है.
ये बहुत अच्छा मैसेज गया गुड़िया के लिए, ऑल इंडिया के लिए बहुत अच्छी चीज़ है, बहुत अच्छा मैसेज गया है इंडिया के लिए. चलो थँक्यू, कॉंग्रॅच्युलेशन. आणि आता आपल्यासमोर संतोष दादा आहे. संतोष दादा, काल आपण थोडा उशिरा निघलो होतो, तर त्याच्यामुळं थोडा आज आपल्या अनुला त्याचा फेस करायला लागला असं म्हणू शकतो का मी? हो, थोडं त्यांना येण्यासाठी उशिरा झाला, कारण एक्झॅक्ट 2 वाजताची उडी होती. 2 वाजताची उडी घ्यायच्या जागी आपण 2:22-23च्या आसपास झाली उडी, 28च्या आसपास. आणि मग त्याच्यामुळे काय झालेलं आहे की आपण जो तिच्या स्पीडनुसार जो कॅल्क्युलेशन केलेला असतो 2.5 तासात 3 तासात, तो टायमिंग पुढे जातो. मग येताना तिला हायटाईट चालू झाली इथे, तरी पण ती तेवढ्या ह्याच्यामध्ये पण, आणि आज रात्री खूप हवासुद्धा होते, तर तेवढं म्हणजे आपण म्हणू की आज रफ वेदर आहे तरी ती क्रॉस करून आली इथे आणि यशस्वीरित्या पार केलं आहे. पण जो टायमिंग ठरला जातो त्या टायमिंगलाच स्टार्ट झाला पाहिजे, तर मग आपल्याला डायरेक्शनला पण सोपं जातं. ओके दादा, थँक्यू दादा. जय शिवराय.